नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका बैलगाडा प्रेमी सोजन। तर मित्रांनो, आजचं जे खटावटमध्ये मैदान आहे म्हणजे चोराडे मैदानामध्ये खूप सारे नामवंत बैल आज मैदानामध्ये आलेले आहेत आणि मनोज दादा यांच्या वाढदिवसानिमित्त जे आयोजित केलेले म्हणजे चोराडे मैदानामध्ये जे आजचं जे खटावटला मैदान आहे आणि जे मैदान जो आपण आज गट क्रमांक 13 पाहिलेला, तर त्याच्यामध्ये जी लढत झाली तर मित्रांनो एक ब्लॅक टायगर रॉकी बरोबर पळत होता आणि रॉकीच्या जोडीला अजून एक दुसरा बैल होता। आणि जर दुसरा जर बघायला गेला तर दशम हिंद केसरी बकासूर आणि हिंद केसरी रायफल, तर ह्यांच्यामध्ये आहेत ना खूप मित्रांनो लढत भारी झाली। कारण मित्रांनो जे बैलांचा जो गटामध्ये 13वा गट जो पळाला त्याच्यामध्ये जी लढत पाहायला मिळाली ना, कारण मित्रांनो वाटलं नव्हतं की बकासूरच सेमीला म्हणजे जाणार आणि ब्लॅक टायगर आहे तो हरणार, पण मित्रांनो ब्लॅक टायगर रॉकीने एवढी लढत केली ना, तर मित्रांनो तिथे दोन्ही म्हणजे ज्या दोन्ही गाड्या आहेत ना तर सेम निकाल दिला आणि दोन्ही गाड्या सेमीला पात्र झाल्या। तर मित्रांनो हाच मित्रांनो आनंद आहेत ना दोन्ही बैलगाड्या मालकांना झाला। कारण मित्रांनो आज प्रत्येक बैलगाडी मालकांना असं वाटतं की आपला बैल किंवा आपला नंदी गट पास होऊन सेमीसाठी जाऊन मित्रांनो त्याच्या पुढे हर जिती होत असते आणि गुलाल बोललं तर मित्रांनो ज्याच्या नशिबामध्ये जो गुलाल असतो ना त्याला नक्कीच मित्रांनो भेटत असतो। आणि असं बोललं की जे बैलांची मेहनत आणि जो आपला ड्रायव्हर असतो त्यांची मेहनत असते ना त्याच्यावरती हा गुलाल केला जातो। कारण मित्रांनो आज जो ड्रायव्हरचा जो चालाकपणा आहे ना म्हणजे बैल हाकलण्यावरती किंवा बैल पळवण्यासाठी, तर ह्याची मेहनत आहे ना मित्रांनो आज जे हिंदकेसरी ड्रायव्हर आहेत किंवा आज नवीन चेहरे पाहायला मिळत आहेत ड्रायव्हर, तर यांच्यातून आपल्याला पाहायला मिळते। तर चोराडे मैदानामध्ये मित्रांनो जी लढत पाहायला मिळते आज, तर मित्रांनो भन्नाटमध्ये हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं आहे। तर असेच पुढे मित्रांनो सारी मैदानं होत राहणार आहेत आणि असेच आपले व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहणार आहेत। तर मंडळी आपल्या चॅनलला जर कोणी नवीन आलं असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि पुढे आपल्याला सारे व्हिडिओ पाहायचे। नमस्कार मित्रांनो, सोजन कथेवर यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्व बैलगाडी प्रेमींचं हार्दिक स्वागत आहे। तर मंडळी आजचं जे मैदान आहे मनोज दादा यांच्या वाढदिवसानिमित्त जे आयोजित केलेले म्हणजे चोराडे मैदानामध्ये जे आजचं जे खटावटला मैदान आहे आणि जे मैदान जुनं आहे मित्रांनो, आणि त्या मैदानामध्ये मित्रांनो बैलगाडा क्षेत्राचे नामवंत बैल इथं येत असतात आणि आजचं जे मैदान आपल्याला पाहायला मिळतं आहे तर ते मित्रांनो गट क्रमांक 13मध्ये बकासूर आणि रायफल हे पळत होते आणि तो मित्रांनो निकाल सामना दिला आणि त्याच्या जोडीला मित्रांनो लढत देणारा बैल म्हणजे बोललं ना तर ब्लॅक टायगर रॉकी। तर रॉकीचा एकदम पळ आहे ना मागची जर तुम्ही 1-2 मैदानं बघितलीत ना तर त्याच्यामध्ये जी लढत झाली आहे ना म्हणजे बकासूरला लढत दिली आहे, पण बकासूर गुलाल केलेला आहे, पण तेव्हा पण त्या रॉकीने आपल्याला अशी म्हणजे टक्कर दिली होती बकासूरला की पळ पण एकदम भारीच होता। दोन्ही बैलांचे पळ आहेत ना मित्रांनो एकदम भन्नाटमध्ये आहेत, कारण मित्रांनो हरजीत होत असते आणि ते मित्रांनो आज आपल्या चोराडे मैदानामध्ये पाहायला मिळते। आणि ते मित्रांनो मैदान झालं ना ते मैदानामध्ये आपल्याला सामना निकाल दिलेला आहे, कारण मित्रांनो दोन्ही ज्या जोड्या आहेत म्हणजे एकसाथ आलेल्या त्या आपल्या सेमीमध्ये पळणार आहेत। म्हणजे सेमीमध्ये कोणाबरोबर लागेल काल सांगू शकत नाही आणि ते मित्रांनो जर एकत्र आले तर आणखीच मजा वेगळी असणार आहे। कारण मित्रांनो आज सर्व टॉपचे बैल त्या मैदानामध्ये आहेत, कारण आपल्या इथे कोकणामध्ये असो किंवा मुंबईमध्ये किंवा घाटामध्ये पावसाचं वातावरण 2 दिवस खूप दिलं होतं आणि त्याच्यामुळे ते आपल्याला पाहायला मिळालं की मैदानं पण कुठे दिसत नव्हते आणि त्याच्यामुळे बैलांना पण थोडा आराम होता, नाही तर आपल्याला इथे कंटिन्यू मैदान आपल्याला पाहायला मिळतात। तर आज आपल्या इथे घाटावरचं मैदान आहे खटावट मैदानामध्ये म्हणजे चोराडे मैदानामध्ये आज आपल्याला मनोज दादा यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आयोजित केलेलं आहे आणि त्या मैदानामध्ये सर्व मित्रांनो घरणिकेचा राजा, सर्जा, परत असे खूप सारे बैल नामवंत आलेले आहेत। आणि जर बघायला गेलात ना मित्रांनो आपल्याला मैब्या आणि बलमा किंवा इतर अजून लक्ष्मणराव हे असे जुने बैल आहेत ना टॉपचे बैल ते आपल्याला पाहायला नाही मिळत आहेत। तर मित्रांनो हे बैल जर मैदानामध्ये असतील ना तर अजून थोडी मजा वेगळीच असते, कारण मित्रांनो आज नवीन बैल नवीन चेहरे आज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात, तर त्यांची पण मित्रांनो खूप धमाल असते। कारण मित्रांनो जेव्हा नवीन बैल गुलाल करतो ना तेव्हा अजून थोडी मजा वाटते मालकाला की आज आपल्या बैलाने गुलाल केला, तर पुढे प्रयत्न केल्याने यश मित्रांनो नक्कीच असतं आणि ते यश मित्रांनो कधी फेल नाही होत। कारण मित्रांनो जेवढी आपण बैलाला मेहनत घेतो ना तेवढ्या मित्रांनो एकदम भारीच असते